नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. सुरगाणा येथील जिल्हा परिषद इवद विभागाचा उपअभियंतास 40,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने नंदलाल विक्रम सोनवणे वय वर्ष 55 सुरगाणा उपविभाग जिल्हा परिषद नाशिक राहत्या निवास नाशिक येथे रंगेहात पकडण्यात यश आले आहे. तक्रारदार यांना सुरगाणा तालुक्यातील 2 गावांना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले होते. तक्रारदार यांनी विहित वेळेत हे काम पूर्ण केले होते, परंतु त्यांना काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आली नव्हती. तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दोन्ही कामाचे अंदाजित रक्कम 20 लाख रुपयांच्या 2% प्रमाणे नंदलाल विक्रम सोनवणे यांनी 40,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. गुरुवारी दिनांक 9 मे ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सदर कारवाई लाचलुचपत परिक्षेत्र नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने कारवाई केली. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.